गट्टू चिंकी आणि ओरल एक्झामिनेशन. सगळी मुलं वर्गामध्ये बसली होती आणि हिंदीच्या मॅडम सगळ्यांना व्याकरण शिकवत होत्या. मुलांनो, आता तुमच्या वार्षिक परीक्षेचा अभ्यासक्रम संपला आहे आणि लवकरच तुमच्या परीक्षेच्या तारखाही येतील. हे ऐकून सगळी मुलं घाबरून जातात. पण ते काही बोलणार त्या अगोदरच गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून मुलांनो, मी तुमच्या तोंडी परीक्षेचं वेळापत्रक सांगायला आलीये. काय तोंडी परीक्षा? हो मुलांनो, ह्या वेळेस लेखी परीक्षेपूर्वी तोंडी परीक्षा होईल आणि ती परवापासून सुरू होईल. हे आहे त्याचं वेळापत्रक. मॅम बोर्डवरती शेड्यूल लिहू लागतात. पण बाई, परीक्षा तर परवापासून आहे. आम्ही इतक्या लवकर तयारी कशी करणार, आणि ते पण तोंडी? मुलांनो, मुख्याध्यापकांनी ह्याच तारखा दिल्यात आणि त्या आता बदलू शकत नाही. तुम्ही फक्त दिलेले धडे नीट समजून घेऊन या. फक्त गट्टू चिंकीच नाही, तर सगळीच मुलं या गोष्टीनं घाबरलेली होती. शाळा सुटल्यावर घरी जाऊन गट्टू चिंकी विचार करतात. चिंकी, बेस्ट हेच असेल की आपण सगळे धडे तोंडपाठ करूया. त्यानंतर आपली तोंडी परीक्षा मस्तच जाईल. एकदम बरोबर गट्टू, मी तर पाठांतर करणारी आहे. हा, मग काय होतं, गट्टू आणि चिंकी दोघेही सुरू होतात चॅप्टर्स लक्षात ठेवायला. रॉनी लिव्ह विथ हिज बॅट. ओ नो, कॅट कॅट. असं चुकीचं बोललो. ओ गट्टू, हे काय? समोर बघून चाल ना. सगळी ताटं पडली असती तर तू काय केलं असतं? ओ सॉरी आई. मी आता हॉलमध्येच अभ्यास करतो. पण तू तुझ्या खोलीत का नाही जाते गट्टू? तिथे तर चिंकी मोठ्याने वाचतीये. एकाच जागी आम्ही दोघं मोठ्याने नाही वाचू शकत ना. यामुळे काहीच लक्षात राहणार नाहीये. याचा काहीच उपयोग नाहीये. तुम्हाला गोष्टी समजून लक्षात ठेवाव्या लागतील. काय? तेवढ्यात तिथे चिंकी सुद्धा येते. हो, गोष्टी फक्त लक्षात नका ठेवू, समजून सुद्धा घ्या. जसं रॉनी लिव्ह विथ हिज कॅट. ह्याचा अर्थ रॉनी त्याच्या मांजरी सोबत राहतो. अगं हो आई, मी तर त्याचा अर्थच समजून घेत नव्हतो. नुसतं मोठ्याने वाचत होतो. कदाचित म्हणूनच माझं सारखं सारखं चुकत होतं. एकदम बरोबर गट्टू. आता नीट समजून लक्षात ठेव. आणि तूही चिंकी? ओके आई. गट्टू चिंकी खूप मन लावून धडे लक्षात ठेवतात. पाहता पाहता ओरल एक्झामची वेळ येते. मुलांनो, तुमची तोंडी परीक्षा शेजारच्या वर्गात होईल. तुम्हाला रोल नंबर प्रमाणे बाहेर ओळीत उभं राहायचंय. ज्याचा नंबर असेल आम्ही त्याला वर्गात बोलावू. वा वा, मस्त आहे. माझा रोल नंबर 20 आहे. पण माझा तर 5 आहे. मला तर आधीच जावं लागेल. ओ नो. थँक गॉड, माझा तर गट्टूच्याही नंतर आहे. चिंकी, आपण दोघं तर एकत्र फसलो. माझा तर रोल नंबर 1 आहे. चला बरं मुलांनो, आता गप्पा नाही, ओळीत उभे राहा. बिचाऱ्या बंटीला सगळ्यात पुढे केलं जातं. त्याच्या पाठीमागे बाकी सगळी मुलं उभी होती. माहिती नाही काय होणार आहे. मला तर खूप भीती वाटतेय. काळजी नको करूस बंटी, सगळं नीट होईल. गुड लक. रोल नंबर 1, आत या. ओ नो, बाय बाय फ्रेंड्स. बंटी वर्गाच्या आत जातो आणि गट्टू, चिंकी आणि बाकी फ्रेंड्स वर्गाच्या बाहेर थांबून आतलं ऐकण्याचा प्रयत्न करतात. आतलं काहीच ऐकू येत नाहीये. माहित नाही बाई काय विचारत असतील ते. अगं गुड्डी, तू देविदा बार्बरचा त्या चॅप्टरचा तो प्रश्न लक्षात घेतलास का? सगळे म्हणत होते मॅडम तो नक्कीच ऐकणार आहे. काय? कोणता प्रश्न? अगं तोच, वाय बिलीफ वर्क्स ॲज अ बार्बर. ओ हा, मी पाठ केला होता. ओ नो, मला तर हे लक्षातच नाहीये. आता मी काय करू? 4 जणांनंतर माझा नंबर आहे. अगं चिंकी, आता काय? काही हरकत नाही चिंकी, मी उत्तर सांगतो, तू लक्षात ठेव. हो गट्टू, ओके. बघ, बिली वर्क्स ॲज अ बार्बर बिकॉज ही
he likes cutting hair, and to him hair is like a canvas on which he can paint however he wants. As swipe cutting hair is fun to him and he works as a barber. ओके, आता लक्षात राहील. तेवढ्यात बंटी बाहेर येतो आणि मॅडम म्हणतात, रोल नंबर 2. अरे अरे बंटी, कसं होतं? बाईंनी तुझ्याकडनं काय ऐकलं बंटी? सगळं बाजूला व्हा. ए बंटी, अगोदर मला सांग, मॅडमनी काय सांगितलं? पण मी तुला काय सांगू? कारण मी सांगतोय. सांग लवकर, चल. अरे याला सोड बंटी. काय सांग मला, आज मॅडम खरोखर रागवतायत का? नाही रे मित्रांनो, मॅडम खूप काही प्रश्न विचारतायत, पण मी तर खूप नर्वस झालो होतो. काय? खूप? एक नाही? माहित नाही आता आमचं काय होईल. हा बरोबर बोललास गट्टू, मी एकही उत्तर देऊ शकलो नाही. बघता बघता चिंकीचाही नंबर येतो. रोल नंबर 5. येस बाई, मी आत येऊ? हो चिंकी, ये आत ये आणि बस. थँक्यू बाई. ओके चिंकी, फर्स्ट गिव्ह मी युअर इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन? मॅम, माय नेम इज चिंकी अँड आय क्लास इन स्टडी 5 इन अँड माय पेंटिंग इज माय हॉबी. अगं चिंकी, आरामात सांग. तू इतकी नर्वस का झालीये? आरामात सांग, स्ट्रेस फ्री होऊन. मॅडम इतक्या प्रेमानं बोलतात की चिंकीची सगळी भीती आपोआपच निघून जाते. ओके मॅम. हा चल आता सांग. हु वॉज रोझी अँड व्हॉट वुड शी राईट इन डायरी? येस मॅम. शांत झाल्यानंतर चिंकी सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी नीट देते आणि बाहेर येते. चिंकी कसा होता? सोपं होतं गट्टू. मी थोडी गडबड केली, पण बाईंनी प्रेमाने सांगितल्यावर माझा नर्वसनेस एकदम निघून गेला. काय खरंच? हो, आणि जे जे प्रश्न बाईंनी मला विचारले ते सगळे येत होते. मग मी पटापट उत्तरं दिली आणि जे तू मला पाठ करवलं होतं ते सुद्धा सांगितलं. मग तू लकी आहेस चिंकी. आता मला भीती वाटतेय. मला जर त्यांनी वेगळे प्रश्न विचारले तर? हा बघच असंच होईल. मॅम तुला खूप उलटे सुलटे प्रश्न विचारतील आणि तू एकाचंही उत्तर देऊ शकणार नाहीस. काय? होय मॉन्टी के बच्चे. गट्टू तू घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. तू चिल कर आणि शांत डोक्याने पाठ केलेलं सगळं लक्षात घे. ओके चिंकी. थोड्या वेळानंतर गट्टूचा टर्न येतो आणि तो आतमध्ये जातो. हा गट्टू सांग, हु डीड रॉनी लिव्ह विथ? रॉनी कटिंग हेअर. काय? गट्टू तो दुसरा धडा आहे आणि हा वेगळा. आणि तू ही इतका नर्वस का आहेस? आरामात सांग. बरं दीर्घ श्वास घे. गट्टू मोठा श्वास घेतो आणि मग आठवून उत्तर देतो. मॅम, रॉनी लिव्ह विथ हिज लिटिल कॅट. व्हेरी गुड गट्टू. आता पुढचा प्रश्न. अशा प्रकारे गट्टू सुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि त्याचीही ओरल एक्झाम छान जाते. तो खूप खुश होऊन बाहेर येतो. कसा होता गट्टू? एकदम मस्त चिंकी. अरे वा, आपल्या सगळ्यांचीच एक्झाम मस्त गेली. वी रॉक. येस, वी रॉक. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.